ठाणे जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या घटली. कुपोषणाचा टक्का कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने समुपदेश, प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष आहार अशी त्रिसूत्री कार्यक्रम राबवण्यात येत आहे. यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत विशेष प्रयत्न सुरू असून ग्रामीण भागातील कुपोषित बालकांची संख्या सप्टेंबर 2024 रोजी अखेर तीव्र कुपोषित सॅम 88 तर मध्यम कुपोषित मॅम 1023 होती. तर नोव्हेंबर 2024 रोजी अखेर तीव्र कुपोषित सॅम 22 तर मध्यम कुपोषित मॅम 62 कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यात यश आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने समुपदेशन, प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष आहार अशी त्रिसूत्री कार्यक्रम 1647 अंगणवाडीतील 83,427 बालकांसाठी राबवण्यात येत आहे. तसेच दत्तक पालक योजना, पालक सभा घेऊन मुलांचा दिनक्रम, आहाराच्या वेळा, चविष्ट आणि तितकेच सकस अन्न बालकांना देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे. कुपोषित बालकांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने IIT मुंबईसारख्या नामांकित संस्थांचा देखील सहभाग घेण्यात आला असून बालकांची काळजी घेण्यासाठी व्हिडिओमार्फत तसेच पालकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांनी दिली आहे. गरोदरपणात मातेला योग्य सकस आहार न मिळाल्यास मूल कुपोषित जन्माला येण्याची शक्यता असते. तर मूल जन्मल्यानंतर त्याला मातेचे पुरेसे दूध व पोषण आहार न मिळाल्यास बालके कुपोषणाच्या विळख्यात अडकू शकतात. त्यामुळे गरोदरपणात व प्रसूतीनंतर मातांना व 6 महिन्यानंतर बालकांना नियमितपणे अंगणवाडी सेवकांमार्फत पोषण किट वाटप करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाकडून गरोदर व स्तनदा मातांना बाळंतविडा, कुपोषित मुलांना पोषक वडी, स्तनदा मातांना पाळणा इत्यादी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. त्याचबरोबर विविध स्वयंसेवी संस्था उदाहरणार्थ स्नेहा फाउंडेशन, अन्नदा फाउंडेशन इत्यादींच्या मदतीने डोळखाम, शहापूर प्रकल्पातील कुपोषित बालकांसाठी कामकाज करण्यात येत आहे. परिणामी प्रतिवर्ष कुपोषित बालकांमध्ये सुधारणा, टक्केवारीत वाढ होत आहे.